नागपुरातील कामठी शहरात प्रेम संबंधातून धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे। प्रेयसीसोबत बोलत असल्याचा राग मनात धरून तिच्या वडिलांनी प्रियकरावर आधी काठीने जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर ऑटोने धडक देत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जमशेर उर्फ जम्मू मुनीर खान वय 23 वर्ष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तर या प्रकरणातील आरोपी विजय उर्फ टायसन नामदेव डोंगरे वय 52 वर्षे हा अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमशेरचे विजय डोंगरे यांच्या 22 वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध होते। गुरुवारी रात्री दोघेही घराजवळ उभे राहून बोलत असताना विजय डोंगरे यांनी त्यांना पाहिले। संतापाच्या भरात त्यांनी जमशेरच्या डोक्यावर काठीने वार करून त्याला गंभीर जखमी केले। जीव वाचवण्यासाठी जमशेर रस्त्याने पडत असताना आरोपीने ऑटोने त्याचा पाठलाग केला आणि भरधाव ऑटोची जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून फरार झाला। जखमी जमशेरला प्रथम कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। मात्र शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। कामठी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बांबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।